Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामधील एक्सरसाइज नंबर 7 आज आपण सॉल्व करणार आहोत. टू फॉर्म नंबर्स फ्रॉम द गिव्हन डिजिट्स म्हणजे दिलेल्या अंकांवरून जास्तीत जास्त संख्या तयार करणे असा ह्या एक्सरसाइजचा कन्सेप्ट आहे. एक्सरसाइज नेहमीप्रमाणे अतिशय सोपी आहे. चला तर आपण सुरुवात करूया. एक्सरसाइज नंबर 7 टू फॉर्म नंबर्स फ्रॉम द गिव्हन डिजिट्स. ही एक्सरसाइज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काही कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर अशा संख्या दिलेल्या असतील 3, 2 आणि या अंकांपासून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या किती तयार होतील असा जर प्रश्न विचारला तर इथं आपल्याला लगेच समजतं की 3 पासून 32 तयार होईल आणि 2 पासून 23 तयार होतील. म्हणजेच या दिलेल्या 2 अंकांपासून किती संख्या तयार होणार आहेत? 2 संख्या तयार होणार आहेत. आणि जर समजा 3 आणि 0 असे जर 2 अंक दिले तर यापासून फक्त 1 आणि 1च संख्या तयार होणार आहे. कारण 0 पासून 03 ही जर संख्या तयार झाली तर ही 2 अंकी संख्या नाही आहे, ही एकच अंकी संख्या आहे. त्याच्यामुळे 3 आणि 0 पासून फक्त 30 ही एकच संख्या तयार होणार आहे. आता जर 3 अंक जर आपल्याला दिले, फॉर एक्झाम्पल 3, 2 आणि 9, तर यापासून जास्तीत जास्त 3 अंकी किती संख्या तयार होतील असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर तुम्ही संख्या तयार करत बसायचं नाही. त्यासाठी एक क्ल्यू आहे, तो लक्षात ठेवा. यासाठी मी एक व्हिडिओ पण याच्यावर बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते पण तो व्हिडिओ जाऊन पहा. तर काय करायचं, संख्या की एकूण किती आहेत? पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. असे 1 2 3 नंबर लिहून घ्यायचे आणि यांचा फक्त गुणाकार करायचा. गुणाकार किती येतो बघा, 3 2 6, 6 1 6, तर एकूण 6 संख्या तयार होतात. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न येतो आणि परीक्षेमध्ये पटकन सोडवणं महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळं ही ट्रिक लक्षात ठेवा. आता जर इथं जर 0 आला तर 3 0 2 3 0 जर अशा पद्धतीने आलं तर तुम्ही काय करायचं आहे, इथे सुद्धा नंबर लिहून घ्यायचे आहेत. हा आहे 1, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि इथं तिसरी संख्या न म्हणता पुन्हा 2च लिहायचं आहे, कारण 0 आलेलं आहे म्हणून ती संख्या डबल लिहायची. फक्त इतकाच फरक आहे. 2 2 4, एकूण 4 संख्या तयार होतील. ठीक आहे. आता तुम्ही तिसरीलाच आहात, त्याच्यामुळे तुम्हाला 3 अंकी संख्यांपर्यंतच अपेक्षित आहे या टॉपिकमध्ये. म्हणून एक लक्षात ठेवा की 3 अंकापासून जर 3 अंकी संख्या जर आपल्याला विचारल्या तर तुम्ही काय करायचं आहे, या संख्या अशा मांडायच्या आणि त्याच्याखाली 1 2 3 लिहायचं आणि तिघाचा गुणाकार करायचा आणि संख्या किती तयार होणार आहेत? 6 संख्या तयार होणार आहेत. आणि 0 असेल तर 4च संख्या तयार होणार आहेत. चला तर आपण आता एक्सरसाइजला सुरुवात करूया. ही जी ट्रिक आहे ती आपल्याला मध्ये मध्ये उपयोगाला येणार आहे. पाहिजे पहिला क्वेश्चन आहे, 483 या अंकाच्या सहाय्याने 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? आता अंक किती दिलेत बघा, पटपट आपल्याला सोडवायचं आहे. 483 आणि कितीपेक्षा मोठा विचारलंय? 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की या ज्या 3 अंकी संख्या आहेत, या 3 संख्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यापासून एकूण किती संख्या तयार होतात? तर तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती मी. इथं 1 2 3 लिहायचं, यांचा गुणाकार करायचा. 3 2 6, 6 1 6, एकूण 6 संख्या तयार होतात. ठीक आहे. म्हणजेच 4 पासून 2 संख्या तयार होतील, 8 पासून 2 संख्या तयार होतील आणि 3 पासून 2 संख्या तयार होतील. म्हणजे अशा एकूण 6 संख्या तयार होणार आहेत. आता प्रश्न काय विचारलाय, 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? आता 4ने जर सुरुवात केली तर ही 400 पेक्षा मोठ्याच संख्या तयार होणार आहेत. त्याच्यामुळे 400 पेक्षा मोठ्या संख्या किती तयार होणार आहेत? 2. 8ने जर सुरुवात केली तर 843, 834, म्हणजे ह्या सुद्धा 400 पेक्षा मोठ्या असतील. म्हणजे 8ने तयार होणाऱ्या सुद्धा 2.
आणि 3ने जर सुरुवात केल्या तर 384 किंवा 348 म्हणजे 3ने तयार होणाऱ्या संख्या ह्या 400 पेक्षा लहान असतील, 4ने आणि 8ने तयार होणाऱ्या संख्या ह्या 400 पेक्षा मोठ्या असतील आणि त्या एकूण किती आहेत? 2 आणि 2 4 आहेत. म्हणजे 4 ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा, दुसरा क्वेश्चन आहे 089 या तीनही अंकांचा वापर करून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. आता लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करायला सांगितलेली आहे आपल्याला. आपण थोडासा कोरा पेज घेऊया व्यवस्थित. बघा 0, 8 आणि 9 यापासून लहानात लहान संख्या 3 अंकी तयार करायला सांगितलेली आहे. एक लक्षात ठेवायचं, लहानात लहान संख्या तयार करताना 0 हा नेहमी 2 नंबरला घ्यायचा, 0 असेल तर. आता 0 2 नंबरला आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर कुठली संख्या राहिली? 8 आणि 9. आता 8 आणि 9 मध्ये लहान कोणती? 8. 0 घेतला 2 नंबरला आणि त्याच्यानंतर मोठी संख्या 809. मग 809 कुठे आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला तिसरा बघूया. एक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? आता पहिली कंडिशन बघा, प्रश्न नीट समजून घ्यायचा. एक अंक एकदाच वापरून म्हणजे डबल ऑप्शनमध्ये कुठे आहे अंक? ते ऑप्शन गेले. बघा इथं 0 डबल आहे, हा ऑप्शन गेला. इथं 1 आहे, पुन्हा इथं 1 आहे, हा पण ऑप्शन गेला. इथं 3 वेळा 1 वापरलेला, हा पण ऑप्शन गेला. फक्त हाच ऑप्शन राहिला, त्याच्यामुळे हेच उत्तर आहे. जास्त तिथं चर्चा करायची गरज नाही. तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चौथं बघा 214 या अंकापासून मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता तुम्ही हे प्रश्न सोडवताना काय करायचंय? एकदम सोपी पद्धत वापरायची आहे. 214 बघा 2 1 आणि 4 या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? तर तुम्ही काय करायचे? आधी मोठ्यात मोठी संख्या बनवून घ्यायची आहे. बघा मोठ्यात मोठी संख्या बनवताना ही कशी येईल? मोठ्यात मोठी संख्या बनवताना आधी आपण मोठी घेतो 4, नंतर घेतो 2 आणि नंतर घेतो 1. 421 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता आपल्याला काय विचारले? मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता मोठ्यात मोठी तयार झालेली संख्या ही सम आहे का? नाहीये. मग तुम्ही काय करायचं? फक्त ह्या 2 ला इकडे टाकायचे आणि 1 ला इकडे टाकायचं आहे. म्हणजे संख्या काय तयार झाली? हा 1 झाला इकडे आणि 2 फक्त यांची आलटापलट करायची आहे. संख्या तयार झाली 412. मग 412 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी विचारली तर अगोदर दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. ती जर सम असेल तर तेच उत्तर, नसेल तर अंकांची आलटापलट करायची. बस इतकंच करायचं आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये आपला पेपर 100% कव्हर होणार आहे. चला व्यवस्थित बघूया पुढचा प्रश्न. 306 या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती? आता अंक कोणते दिलेले आहेत आपल्याला? 3, 0 आणि 6. ओके, काय बोललेलं आहे? व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा. या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या, चला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. म्हणजे मोठा अंक घेऊया 6, नंतर 3, नंतर 0 आणि लहानात लहान संख्येतील फरक. आता याच्यापासूनच लहानात लहान तयार करायची. लहानात लहान संख्या करताना 0 आपल्याला 2 नंबरला घ्यायचा असतो. ठीक आहे, तो आपण घेतला. आता 3 आणि 6 मध्ये लहान कुठली आहे? 3 आणि नंतर मोठी 6. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही संख्या तयार झालेली आहे. आपल्याला विचारले त्याच्यातला फरक किती म्हणजे वजाबाकी किती. बघायचं 10तून 6 गेले 4, हातचा आला 1, 3तून 1 गेलं 2 आणि 6 मधून 3 गेले 3. किती उत्तर आलं? 324. 324. मग 324 कुठे आहे? ते फक्त आपल्याला शोधायचं आहे. ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला आपण 6वा बघूया. 132 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या म्हणजे ऑड संख्या आपल्याला बघायची आहे. 132 पासून तयार होणारी. आता 1 लिहिला, 3 लिहिला, 2 लिहिला. काय बोलतात ते?
या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? आधी आपण लहानात लहान संख्या तयार करूया. तीच जर विषम असेल तर तेच उत्तर, नसेल तर फक्त अंकांची बदलाबदल करायची आहे. चला, लहानात लहान संख्या तयार करूया. म्हणजे सुरुवातीला लहान अंक घेतला 1, नंतर 2 आणि नंतर 3. लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. आता त्यांनी सांगितले लहानात लहान झाली, विषम संख्या कोणती? आता हीच विषम संख्या आहे 1, 2, 3. त्याच्यामुळे 123 हेच उत्तर आहे. अंकाची बदलाबदल करायची गरज नाही. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 7वा प्रश्न बघा. 105 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? आता 1, 0 and 5. आता तुम्हाला हे फिक्स माहिती पाहिजे की याच्यापासून किती तयार होतात, संख्या तयार होतात. तुम्हाला मी आधी शिकवलंय. जर मध्ये 0 असेल तर बघा प्रत्येक अंकापासून 2-2 संख्या तयार होतात, परंतु 0 आहे त्याच्यामुळे 0 पासून संख्या तयार होत नाही. 3 अंकी सुरुवातीला 0 इथे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे संख्या एकूण किती तयार होतात? 4. हे तुम्ही फिक्स करून ठेवा. 4 संख्या. आता आपण 4 संख्या तयार करू आणि त्याच्या सर्व अंकांची त्या सर्व संख्यांची बेरीज करूया. चला, 501 पासून पहिली संख्या तयार होणार आहे 510, दुसरी 501. 5 पासून 2 झाल्या. आता 1 पासून 2, 150 आणि 1 थोडंसं वरती घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला दिसेल ते व्यवस्थित. 105 त्यांची बेरीज करायची आहे. 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 आणि 2 12. 1266 म्हणजे 1266. मग कुठे आहे 1266? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून सत्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला, आपण 8वा प्रश्न सोडूया. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 75248 या अंकांपैकी 3 अंक घेऊन तयार होणारी 3 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? अंक कोणते दिलेत बघा. 7, 5, 2, 4, 8 या अंकांपैकी 3 अंक घेऊन तयार होणारी 3 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? आता लहानात लहान समसंख्या विचारले, मग अंक पण लहानात लहानच घ्यायची. पहिला लहानात लहान अंक कोणता बघा 2, नंतर कुठला 4, नंतर कुठला 5. म्हणजे हे 3च अंक आपण सिलेक्ट करणार आहोत. लहानात लहान विचारले आहे म्हणून आपण लहानात लहान अंक घ्यायचे. चला, 3 अंक आपण सिलेक्ट केले कारण 3 अंकी संख्या आपल्याला विचारलेली आहे. लहानात लहान म्हणून लहानात लहान अंक आपण सिलेक्ट केलेले आहेत. आता एक काम करायचं आपण लहानात लहान संख्या याच्यापासून बनवून घ्यायची. 245 ही संख्या तयार झालेली आहे. आता काय विचारलंय? समसंख्या कोणती? ही समसंख्या आहे का? पाहिजे 245 ही समसंख्या आहे का? म्हणजे ही समसंख्या नाहीये. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? जो 5 आहे तो 5 आपल्याला बदलावा लागेल. ओके, मग 5 नंतर कोणता घ्यायला लागेल आपल्याला? 7. मग इथं जर आपण 7 लिहिला तर 7 सम आहे का? नाहीये. म्हणजे आपल्याला 7 सुद्धा घेऊन चालणार नाही. नंतर कोणता अंक घ्यायचा आपल्याला? 8 घ्यायचा आहे. मग 8 जर आपण लिहिला तर संख्या काय तयार होते बघा? 248 अशी संख्या तयार होते. मग 248 सम आहे का? आहे. तर लहानात लहान सम कोणती झाली बघा? 248. हे लक्षात आलं? ते एक्सप्लेनेशन देणं खूप महत्त्वाचं होतं. डायरेक्ट उत्तर सांगितलं असतं तर तुम्हाला ते कन्फ्यूज झालं असतं. म्हणून 248 कुठे? ऑप्शन नंबर 3 ला आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण 9वा क्वेश्चन पाहूया. पहा 9वा. एक अंक एकदाच वापरून आणि 9 हा अंक नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता 2 कंडिशन दिलेत. एक अंक एकदाच. मग एक अंक एकदाच वापरलेला पाहिजे आपल्याला. कुठे? इथं बघा, इथं डबल अंक कुठं वापरलेला आहे का? नाही. मग त्याच्यामुळे 4 ऑप्शन ठीक आहेत सध्या. 9 हा अंक नसलेली. चला, 9 हा अंक नसलेली म्हणजे इथं 9 आहे म्हणजे हा ऑप्शन गेला. इथे 9 आहे, हा ऑप्शन गेला.
आता ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 राहिलेला आहे. काय बोलतात पुढे? 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? मग आपले ऑप्शन कुठले राहिलेत? ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. मग यातील मोठी संख्या कोणती आहे तेवढंच आपल्याला बघायचं आहे. 867 आहे का 876 आहे? तर 876 ही मोठी आहे, त्याच्यामुळे हेच उत्तर येणार आहे. पेपर वर्क करायची काही गरज नाही. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, खाली दिलेल्या गटांपैकी कोणत्या गटातील अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? आता 3 अंकी लहानात लहान संख्या जर तयार करायची आपल्याला असेल तर आपल्याला लहानात लहान आणि त्यातली त्यात शून्य असलेला पर्याय जर आपण शोधला तर ती लहानात लहान आणखीन संख्या तयार होईल. आता शून्य असलेला पर्याय जर आपण इथं बघितला, कुठे आहे बघा, पाय ते ऑप्शन नंबर 3 ला आहे आणि ऑप्शन नंबर 4 ला सुद्धा आहे. तर इथून जर आपण लहानात लहान संख्या तयार केली, ह्या ऑप्शन दोघांमध्येच उत्तर आहे, तरी पण इकडे पहा, इथून जर संख्या तयार केली आपण लहानात लहान तर 200 ने सुरुवात होणार आहे, 234. इथून जर सुरुवात केली तर 100 ने सुरुवात होणार आहे, पण 125 अशी होईल. आणि इथून जर सुरुवात केली तर इथून पण 100 होणार आहे, इथून 700 ने सुरुवात होणार, 300 ने सुरुवात होणार आहे इथे. त्याच्यामुळे हे 100 आणि हे 100, मग ह्या दोघांपैकी लहान कोणती होणार आहे? तर लहान कोणती तयार होणार आहे? ही तयार होणार आहे बघा, 103 म्हणजे 103 होणार आहे. ही जर पाहिली तर 125 होणार आहे. त्याच्यामुळे लहानात लहान कोणते आहे? तर हा ऑप्शन आहे, 103 संख्या तयार होणारा ऑप्शन नंबर 3. म्हणून दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 11वा पहा, 173 या अंकांपासून 500 पेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल? आता हे तोंडी सुद्धा सुटेल, परंतु आपण व्यवस्थित पाहूया. 500 पेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल? आणि इथे तयार होणाऱ्या संख्याच आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त आपल्याला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. बघा इथे 173 500 पेक्षा मोठी आहे का? नाही. ही 500 पेक्षा मोठी आहे का? हो. म्हणजे ब सापडला. ही मोठी आहे का? नाही. ही मोठी आहे का? हो. तर ब आणि ड या संख्या 500 पेक्षा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे फक्त ब आणि फक्त ड कुठे आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. 11चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 12 बघा, 906 या तीनही अंकाचा वापर करून तयार होणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? आता 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला विचारलेली आहे. पहा इथे 906, याच्यापासून लहानात लहान संख्या तुम्हाला माहिती आहे कोणती तयार होते? 0 आपण 2 नंबरला घेतो. त्याच्यानंतर लहानात लहान संख्या कोणती? 6 आणि नंतर 9, 609. एवढाच ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तो ऑप्शन नंबर सेकंडला आहे, ब ला आहे. म्हणजे फक्त ब हेच आपल्याला पाहायचं आहे. फक्त ब कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 12चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 13वा बघा, 475 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? तुम्हाला मी याआधीच सांगितलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे तुम्हाला. तर एक मिनिट, थोडंसं पान सेटिंग करूया आपण. 475 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्यायची आहे. मोठ्यात मोठी तयार करताना कशी तयार होणार बघा, 754. आधी आपण मोठा अंक घेतो. मोठ्यात मोठी तयार झाली, ओके. पुढे काय विचारले? विषम संख्या कोणती? आता ही विषम संख्या आहे का? नाही. नसेल तर आपण काय करतो? फक्त या अंकांची काय करतो? आदला बदल करतो. म्हणजे 7 जसाच्या तसा 4 5च्या जागेवर आणि 5 4च्या जागेवर येणार आहे 745. मग तोच आपल्याला ऑप्शन बघायचा आहे. तो ऑप्शन कुठे आहे? तर तो आहे फक्त अ मध्ये आहे. म्हणून फक्त अ कुठे आहे? तर फक्त अ आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता जो 14वा आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. पहा येते, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे? आता प्रत्येक अंक एकदाच म्हणजे इतका सोपा प्रश्न आहे की डबल अंक कोणत्या संख्येमध्ये झालेला आहे तो ऑप्शन फक्त तुम्ही वगळायचा आणि
डबल अंक न आलेले सगळे ऑप्शन हे उत्तर असतील तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे व्यवस्थित आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये टाकताना आपलं नावसुद्धा लिहायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या मुलांनी त्याचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे त्यांची नावं जाहीर केली जातील. जाता जाता एक तुम्हाला छोटासा प्रश्न आहे की त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पहा, एक प्रश्न आहे की एक मुलगा 100 फूट उंचीची सीडी आहे. सिच्युएशन समजून घ्या. 100 फूट उंचीची सीडी आहे. त्या सीडीवरून तो मुलगा खाली पडला तरीसुद्धा त्याला जरासुद्धा लागलं नाही. कसं? याच्यावर तुम्ही विचार करा. तुम्हाला जर कमेंट करता आली तर उत्तर करा. नाही करता आली तरी काय प्रॉब्लेम नाही. घरी डिस्कस करा. प्रश्न परत ऐका. 100 फूट उंचीच्या सीडीवरून एक मुलगा खाली पडला तरी त्याला थोडंसुद्धा खरचटलं नाही. कसं? ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही घरी चर्चा करा. कमेंटमध्ये लिहिता आलं तर लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. चला, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.